किल्ले धारूर हा बीड जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक मिश्रदुर्ग आहे, ज्याची पायाभरणी 8व्या शतकात राष्ट्रकूट काळात झाली होती. हा किल्ला 35 एकर क्षेत्रावर पसरलेला असून जमिनीवरील भुईकोट आणि डोंगरावरील गिरिदुर्ग अशा दोन्ही स्थापत्य शैलींचे मिश्रण असलेला महाराष्ट्रातील हा एक आगळा वेगळा किल्ला मानला जातो. 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा धारसिंह याने या किल्ल्याची महादुर्ग नावानं पायाभरणी केली. राष्ट्रकूट राजा गोविंद तिसरा याच्या एका दानपत्रात धारूर असा या गावाचा व गडाचा उल्लेख आढळतो. काही काळ हा किल्ला बहामनी सल्तनतकडे होता. पुढे हा किल्ला विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. आदिलशाही सरदार किश्वर खान याने या गडाची पुनर्रचना करून आधुनिक किल्ला उभारला. 1569 मध्ये फंद फितुरीमुळे किश्वर खानाचा खून झाला आणि हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामाने याचे नाव बदलून फत्तेहाबाद असे ठेवले. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांचेही काही काळ येथे वास्तव्य होते. इसवी सन 1630 मध्ये हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. औरंगजेबाच्या काळात फत्तेहाबाद हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. याच किल्ल्यात स्वराज्याचे सरनोबत आणि प्रति शिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेताजी पालकर यांना मुघलांनी अटक करून ठेवले होते. मग माया कुठं चाललोय? किल्ल्याला. कोणत्या? धारूर. अरे तुमच्याकडे आहे पन्हाळा, मराठवाड्यात पण चांगले किल्ले आहेत. मग वर्धन ना आपण कुठे चाललो ग? मंदिरला. अजून किल्ल्याला. आणि तिथं छान फिरायचं बरं का. ओके. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे सहकुटुंब आणि फॅमिलीसोबत. हा माझा मित्र मया कोल्हापूरहून आलेला आहे आणि खास आम्ही आज सहकुटुंब फॅमिलीसोबत धारूरचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. बेस्ट आहे. मराठवाड्यातील किल्ल्यांची खासियत म्हणजे सुरुवातीला नागमोडी आकाराचे आपल्याला दरवाजे पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता, सुंदर असा किल्ला आहे. आता हे पूर्ण नागमोडी आकाराची रचना. आता आपल्याला किल्ल्याचा एक दुसरा मुख्य द्वार दिसतो. छान आहे. आता इथून आपला हे दिंडी दरवाजातून आपण आता आतमध्ये जाऊ. किल्ल्यातून आतमध्ये आल्यानंतर हे आपल्याला 2 ओसरी, इकडल्या बाजूला एक आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला एक पहारेकऱ्यांसाठी ओसरी पाहायला मिळते. किल्ल्यामध्ये एंटर केल्यानंतर आता आपल्याला हा एक दुसरा दरवाजा पाहायला मिळतो. म्हणजे आता इकडल्या बाजूला तुम्ही पाहू शकता खंदक आणि त्याच्या बाजूला परकोटा. म्हणजे आता हे परकोटाच्या आतमध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला हे मुख्य प्रवेशद्वार दिसतंय. हाय बिलू, अरे उठ. आता हे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या अशा काही ओसऱ्या पाहायला मिळतात. पाहू शकता या ठिकाणी पहारेकऱ्यांसाठी ह्या बनवलेल्या ओसऱ्या आहेत आणि काही आपल्याला भुयारी मार्ग सुद्धा दिसतात. आता या ठिकाणाहून बघा हे कोठार वगैरे किंवा एक छोटासा रस्ता बायपाससाठीचा पहिला जुना. ह्या काही इथून पुढं आता खंदकासाठी सारखंच आहे. म्हणजे इथून अलीकडे येण्यासाठीचा. किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला अजून एक ही वास्तू पाहायला मिळते. आता याबद्दल आपल्याला इथं गाईड नाही आहे, त्यामुळे याच्याबद्दल आपल्याला सांगता येणार नाही की कशाची वास्तू आहे. तर पुरातन काळातील काहीतरी असेल. आपण जर अंबेजोगाई किंवा बीड जर या भागात असाल तर शक्यतो धारूर किल्ला पाहण्याचा प्रयत्न करा, कारण भरपूर अशा चांगल्या स्वरूपातला किल्ला आहे आणि त्याचं रिस्टोरेशनचं पण काम चालू आहे पुरातत्व विभागातर्फे. आणि आपल्याला धारूर किल्ल्यामध्ये हा मिश्र स्वरूपाचा किल्ला आहे. म्हणजे भुईकोट किल्ला पण आहे आणि 3 बाजूनी या किल्ल्याला पाण्याने वेढलेलं आहे. म्हणजे थोडासा जलदुर्ग टाईप पण हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला
ही किल्ल्यामधली अजून एक वास्तू दिसते. आता हे पारसी लिपीमध्ये किंवा उर्दू लिपीमध्ये काय लिहिलं आता हे आपल्याला याच्याबद्दल काय आयडिया नाही, पण या ठिकाणी बहुतेक आपलं कब्रस्तान म्हणू शकता तुम्ही. हे काय सगळं या ठिकाणी कबरी वगैरे आहेत. आता आपण तटबंदीवर जाऊन हा किल्ला बघूयात आणि आपल्याला आता समजेल की एक्झॅक्ट किल्ला काय आहे. तर ह्या इकडल्या बाजूला आपल्याला पूर्ण तटबंदी दिसते एक. आता आपल्याला हे किल्ल्यामधलं एक तळ पाहायला मिळतंय, चांगल्या स्वरूपातलं आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हा तटबंदीच्या आतमधल्या साईडला एक तळ्याचा भाग दिसतो, जो पिण्याच्या पाण्यासाठी वापर करत असावा. आता हे तुम्ही पाहू शकता, ही खंदक आहे आणि ही खूप चांगल्या सुस्थितीतली तटबंदी. म्हणजे हा किल्ला खंदक आणि परकोटा ह्या पूर्ण स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. खंदक आणि परकोटाच्या मध्ये आपल्याला भरपूर अशा जलाशय या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता, हे खंदक आणि हा किल्ल्याच्या समोरचा परकोटा, ह्याच्या आतमधली ही तळ्याची रचना, जेणेकरून किल्ल्यामध्ये कायम गोड पाण्याचा स्रोत राहील. खूप चांगल्या स्वरूपाची आपल्याला रचना या ठिकाणी पाहायला मिळते आणि किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे. त्यामुळे मित्रांनो नक्की भेट द्या. मराठवाड्यामधील जे किल्ले आहेत हे सुस्थितीत असण्याचं एकमेव रिझन म्हणजे काय आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे जास्त आक्रमण आपल्याला झालेले पाहायला मिळत नाही. कारण या ठिकाणी आदिलशाही, निजामशाही असेल किंवा हे जे किल्ले आहेत हे राष्ट्रकूट कालापासून आहेत. म्हणजे राष्ट्रकूट, त्याच्यानंतर यादवांचं असेल साम्राज्य किंवा आदिलशाही असेल, निजामशाही असेल, आणि यांचे मोस्ट ऑफ आक्रमण हे आपले पश्चिम महाराष्ट्रात ते आपल्याकडं येऊन आक्रमण करायचे. आपण इथं येऊन कधी आक्रमण केलेलं आपल्याला आठवत नाही. त्याच्यामुळे हे किल्ले आजही सुस्थितीत आहेत आणि हे किल्ले मुख्यत्वे करून भुईकोट किल्ले स्वरूपातले आहेत. त्यामुळं यांना खंदकाची रचना असेल, परकोटा असेल आणि नागमोडी आकाराचे दरवाजेची रचना असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे किल्ले आजही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. थोडी आता काळानुसार पडझड झालेली आहे, पण तरीही आपण फॅमिलीसोबत येऊन हे किल्ले पाहू शकतो. मित्रांनो, हा किल्ला 3 साईडनी पाण्याने वेढलेला आहे आणि एक साईडला पूर्ण आपल्याला दरी पाहायला मिळते. आता हा जो आपण समोर पाहतोय हा किल्ल्यामधील मुख्य राजवाड्याचा भाग दिसतोय. हा निवासस्थान असावा. आता बऱ्यापैकी भग्न अवस्थेत आहे, पडझड बऱ्यापैकी झालेली, पण तरीही हा किल्ला आपण अवश्य पाहायला यावा. याच्यातून आपल्याला आपला इतिहास समजतो. आता आपण किल्ल्याच्या एकदम मध्यवर्ती ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्याला राजवाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात, जे किल्ल्याच्या एकदम मध्यवर्ती भागात आहे. छान आहे. आता आपण किल्ल्याच्या एकदम शेवटच्या टोकाला आलो आहे. या ठिकाणी आपल्याला काही बुरुज वगैरे पाहायला मिळतात. हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी तोफगोळे वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला भरपूर अशी जागा दिसते. हे बघा, हे खाली चांगल्या स्वरूपातले. या ठिकाणाहून आपल्याला बाहेर पडायला जागा वगैरे दिसते, चांगल्या स्वरूपात आहे अजून. तर हे किल्ल्याचं एकदम शेवटचं टोक. आपल्याला हे बुरुज आहे, हे बघा पाहू शकता. फक्त ह्या किल्ल्यात फिरताना जरा सावधानगिरी सगळं, कारण पडझड झाल्यामुळं साप वगैरे बऱ्यापैकी आहे त्या ठिकाणी. आता हे जे आपण पाहतो हे राजवाड्याचं किल्ल्यामधलं
निवास स्थान बघू शकता आता इथं. आता अवशेष स्वरूपात राहिलेलं आहे, पण तरी पण आपल्याला हे बघू शकता, हे काही बांधकाम वगैरे अजूनही सुस्थितीत नाही म्हणता यायचं, पण काही त्याचा काही भाग दिसतो आपल्याला. तर हे बघा, हे अजून काही अवशेष वगैरे आहेत. हे आपण पाहू शकता मुख्य प्रवेशद्वार, जे राजवाड्याच्या ठिकाणी जायचं. आता आपण राजवाडा पूर्ण फिरून आलोय, आतमधला भाग. पण पाहू शकता तुम्ही, अजूनही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील धारूर किल्ला हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक किल्ला आहे, आणि याला मिश्रदुर्ग म्हणून सुद्धा ओळखतात. आता ह्या किल्ल्याबद्दल जर पाहायचं झालं तर हा किल्ला 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट काळामध्ये बांधलेला आपल्याला समजतो. आता 8व्या शतकामध्ये जो राजा होता धारसिंह याने हा किल्ल्याला बांधणी केली. ह्या किल्ल्याचं नाव पहिलं महादुर्ग होतं. त्याच्यानंतर राष्ट्रकूटांचा राजा तिसरा गोविंद यांनी दानपत्रामध्ये ह्या किल्ल्याचं नाव धारऊर म्हणून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ह्या किल्ल्यामध्ये भरपूर अशा सत्ता आल्या, म्हणजे बहमनी आसन, आदिलशाही आसन, निजाम आसन. निजामांनी तर ह्या किल्ल्याला त्यावेळेस फतेहाबाद असं नाव ठेवलं होतं. आणि शिवाजी महाराजांचे जे चुलत आजोबा विठोबराजे यांचं सुद्धा काही काळ ह्या किल्ल्यामध्ये वास्तव्यास ते होते असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुघलांमध्ये हा किल्ला ज्यावेळेस मुघलांच्या ताब्यात गेला, औरंगजेबाने या ठिकाणी प्रति शिवाजी म्हणून नेताजी जे पालकर होते यांना कैद करून ठेवलेलं आपल्याला ह्या किल्ल्यामध्ये समजतं. म्हणजे अशी भरपूर अशी या किल्ल्याला पार्श्वभूमी आहे. जर आपण या ठिकाणी जर आलात बीड वगैरे किंवा अंबेजोगाई ह्या साईडला, तर आवर्जून हा किल्ला पाहावा. आता आपण किल्ल्याच्या टॉपला चाललोय, वर जाऊन पाहूयात. रस्ता थोडासा जरा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. थोडं जरा काळजीपूर्वक यावं लागते, पण आहे छान आहे. आता हे आपण वरती चाललो. या ठिकाणी बऱ्यापैकी आपला किल्ला पाहायला भेटतो.